नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं एक्टिव न्यूज महक। दोस्तों, हाल ही में बकरीद आने वाली है और बकरीद के मौके पे शांतता कमेटी ने एक मीटिंग रखी है और वो मीटिंग के अंदर क्या प्रोटोकॉल है वो समझाया गया है। और इलेक्शन के टाइम पे जिन लोगों ने पुलिस को अच्छा सहयोग किया था, जैसे कि खाने से लेके, पानी से लेके, मंडप से लेके, जो जो चीज का उन्होंने सहयोग किया था, उनको बुलाकर उनको बधाई दी गई है और उनको काफी सारी उनको सत्कार किया गया है। और उनको एक चीज, ये एक आश्वासन दिया है पुलिस ने कि हम यहाँ पे वसई तालुका में खासकर हम लोग एक साथ है और हमको यहाँ के जो लोग हैं, वसई के जो लोग हैं, पुलिस को अच्छा सहयोग मिला है। और उस चीज में हमारे एसीपी मैडम खुद बोलती है कि हमको यहाँ की वसई की जनता से अच्छा सहयोग मिला है। और आगे के वीडियो में देखिए एसीपी मैडम ने क्या कुछ कहा है और आगे की जानकारी बनी रही हमारे साथ। अगर चैनल पे नए हो तो चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें। अभी के लिए इतना ही, नमस्कार। मैडम, आज जो प्रोग्राम हुआ है और प्रोग्राम के अंदर कौन लोग आए थे, उसके लिए रखा गया है? आगामी बकरीदच्या अनुषंगानं एक शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तसेच लोकसभा इलेक्शन आता 20 मे 2024 रोजी पार पडलेले आहेत। या इलेक्शनच्या अनुषंगाने आम्हाला बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी मदत केलेली आहे। राहायची सोय असेल, जेवणाची असेल किंवा पाण्याची सोय असेल, हे गाड्यांची व्यवस्था असेल, या सगळ्यांमध्ये ह्या जे बाहेरचे लोक आले होते यांची सगळी चांगली व्यवस्था केलेली आहे। जसं की डॉक्टर रोहित गायकवाड आहेत, समीर आडिया आहे, त्यानंतर शिरीषबाई जोशी आहेत, विल्फ्रेड डिसोजा आहे, कांती मानकर आहेत, रेमंड मिरांडा आहे। यांनी आपल्या परीनं जी मदत केलेली आहे, त्यामुळं जे बाहेरचे लोक आले होते, पुन्हा ग्रामीण असतील, लातूरवरून आले असतील, तामिळनाडून आलेले असतील, या ठिकाणी राहायची आणि त्यांची खायची व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे। त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी एक फूल नाही फुलाची पाकळी त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं, कारण त्यांचं सहकार्य आम्हाला भविष्यातही अशाच प्रकारे आम्हाला अपेक्षित आहे। तर मी त्यांचे या ठिकाणी आभार मानते की या ठिकाणी त्यांचा एक छोटेखानी सत्कार करण्यात आलेला आहे। आणि बकरी ईदच्या अनुषंगानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा। आणि या बकरी ईदच्या अनुषंगानं ज्या काही महत्त्वाच्या बाबी करायच्या आहेत त्या दृष्टीने या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। जसं माणिकपूर पोलीस स्टेशन शांत आहे, या ठिकाणी कायमच हिंदू मुस्लिम एक ऐक्य बघायला मिळतं आणि ते इथून पुढेही बघायला मिळेल। तर या दृष्टीने ही बैठक आयोजित केलेली होती। मॅडम, इलेक्शन में वसई के लोगों का कैसा सहयोग मिला था? यामध्ये वसईमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार इलेक्शनमध्ये झालेला नाही आहे। तर एकदम शांततेत आणि चांगल्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडलेलं आहे। शॉर्ट नोटीसवर तुम्हाला सगळ्यांना बोलवतो, पण उत्स्फूर्तपणे तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करता, असंच सहकार्य तुमचं वेळोवेळी राहील। आता आपण ह्या मोहल्ला कमिटीच्या मीटिंग्स नियमित घ्यायचा प्रयत्न करूया। मधल्या पिरियडमध्ये आम्ही बऱ्याचशा ह्या इलेक्शन आणि याच्यामध्ये बिझी राहिल्यामुळे आपला हा जो एक उपक्रम आहे मोहल्ला कमिटीचा, हा थोडासा मध्ये खंडावला होता। तो पुन्हा एकदा आपण नवीन चालू करू। नवीन तुमच्या सूचना काय असतील आणि आपलं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे, सगळ्यांच्या जवळ जाता येतं त्या निमित्ताने। तसंच मला लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने हे जे काही जितक्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो त्यांचे आणि भविष्यात त्यांच्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा ठेवतो। तरी आता ही सगळ्यांनी चहाचा आस्वाद घ्या। आपण त्यानंतर आपण निरोप बोलतो। थँक्यू। करण्यासाठी 24 तास महानगरपालिकेचा एक व्यक्ती त्या ठिकाणी कायमस्वरूपी ह्या कालावधीमध्ये ठेवला जातो आणि तो प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा आता ह्या आपल्या माणिकपूरच्या हद्दीमध्ये जे काही सॉल्ट डिपार्टमेंटची जी काही जमीन आहे त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरलं जातं आणि त्या ठिकाणी काही लोक राहतात सुद्धा। तर जेव्हा त्या ठिकाणी कुणी लोक फसली जातात तेव्हा त्या आपत्कालीन व्यवस्थेवरती जेव्हा नंबर जेव्हा कुणी कॉल केला जातो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली असते। सर, मैं बॉम्बे से भी कनेक्टेड हूँ। वहाँ पर मोहल्ला कमेटी की मीटिंग हुई थी, कुछ मेरे फ्रेंड्स वहाँ अटेंड किए थे। तो वहाँ पर एक बहुत अच्छा इशू उठाया था। वहाँ पर ये था कि अब जो रेनी सीजन शुरू हुआ है, कभी रेड अलर्ट होता है, कभी हाई रेन होता है, तो वहाँ पर स्विमर्स आइडेंटिफाई करके रखे हैं फॉर इमरजेंसी से।
स्विमर्स जो स्विम करते हैं आइडेंटिफाई किया कौन कौन से लाइफ गार्ड के साथ कौन से एरिया में स्विमर्स है कि इमरजेंसी पड़ेगा तो बिफोर पुलिस को भी आने को रास्ता चाहिए वहां पर पहुंचने के लिए। तो एरिया में लोकल अगर स्विमर्स आइडेंटिफाई होते हैं तो जो इमरजेंसी अगर होती है तो उसमें थोड़ा लाइफ सेविंग के लिए इजी होता है। तो मुझे बहुत अच्छा लगा था, मैं काफी दिन से सोच रही थी कि आप तक ये मैसेज पहुंचाऊं कि सर अपने यहाँ पर भी ऐसा कुछ हम करें तो बहुत अच्छा रहेगा। ये जो आपने बताया ये कोस्टल है, अजनाला में भी था, वसई में भी है। ये जो लाइफ गार्ड जो है ये अभी नेशनल कैलेमिटीज में जितने भी लो एरिया है जहाँ पे पानी जमा होता है उसके मुताबिक वो आइडेंटिफाई करके रखे हुए हैं। लेकिन अभी ये मानिकपुर में तो वैसे लो एरिया में पानी जहाँ जमता नहीं जाता कहीं पे, फिर भी ये एक आपने बताया है हम आयडेंटिफाय करते नाही। पण हे महानगरपालिकेने आता ह्या वेळेला ना सगळ्यांची लिस्ट काढून पाठवलेली आहे। जे काही ठिकाणी स्विमरची जरूरत असेल, काही ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या प्रकारची जरूरत आहे त्या त्या प्रकारची संपूर्ण लिस्ट काढून 65 पेज एक डॉक्युमेंट त्यांनी बनवून पाठवलेली आहे। जर का तुम्हाला पाहिजे कोणाला असेल तर मी पाठवू शकतो, माझ्याकडे ग्रुपवर पण आपण सर्व ग्रुपवरती पाठवू शकतो। मी समीर साहेबांकडे पाठवतो मी ती लिस्ट महानगरपालिकेने आताच डिक्लेअर केली। लोकल पब्लिकचे जे ग्रुप्स आहेत तिथं म्हणजे गर्दी होत असते विश्वकर्माला। पहिला विषय सन सिटी आणि अंबाडी रोडचा खाऊगल्लीचा करतो, कारण गॅस सिलेंडर साहेब तिथं तुम्ही मजाव करा। मी तिथले युनियन सोडून टाकलेलं हे इथं गार्डनच्या बाजूला काही सन सिटीला काय फेरीवाले ते एखादा स्फोट झाला तर साहेब भयंकर घटना तिथं घडली, कारण आजूबाजूलाच 20-20 लोकांच्या तिथे गॅस सिलेंडर बरोबर आहे। तसंच सन सिटीला म्हणून मी त्या युनियन दोन्ही काढून टाकलेले, मी युनियन तिथल्या रद्द केलेले आहे। तुम्ही माझं नाव सांगाल डबल गुन्हा दाखल करा, कारण कायदा धरून चालणारा मी माणूस आहे। म्हणून मी त्या गॅस सिलेंडर एक म्हणून बोलतो सर, कुणाच्या पोटावर पाय देण्यासाठी नाही बोलत। एखादा गॅस सिलेंडर मंत्री श्री अमित शहा या ठिकाणी आले होते, त्यांचे सुद्धा वरिष्ठ जे काही सिक्युरिटी जी होती जी सीआरपीएफची होती त्यांनी सुद्धा आमचे जे काही राहण्याची समीर आमच्या हक्काचा माणूस आहे। ज्यावेळेला आम्ही सगळे मार्ग होतात की आता काय करायचं त्यावेळेला आम्ही ते एका ठेवून लास्टला की बाबा समीर ते काम फक्त समीरच करू शकतो की समीरला बोलवा आता। असं खूप वेळा झालंय, ज्यावेळेला माणिकपूर पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं त्यावेळेला समीरनं खूप मदत केली आम्हाला। ती स्क्रीन कुठे मिळेल काय मिळेल नवीन, त्यावेळेला ऑनलाईन पहिल्यांदा माणिकपूरचं उद्घाटन हे ऑनलाईन झालेलं आहे, तर तेही आमच्यासाठी नवीन होतं। त्यावेळेला समीरनं स्क्रीन आणून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आता पण महिलांना जे माहिती आहे की तुम्हाला बाकी पुरुष कसाही राहू शकतो, महिलांना व्यवस्थितच सोयी लागते सगळ्या, तर आमच्याकडे जेवढ्या महिला आल्या 40 महिला तेवढ्या सगळ्या महिलांना ऑक्युपाय करायचं काम, त्यांचं जेवणाची व्यवस्था सगळं समीरने केलेली आहे। आता आमचे बरेच ट्रेनिंग होतात, तर शेवटी आम्ही हक्काला समीरला समीर ट्रेनिंग घ्यायचं आहे, तुझ्या इथंच होणार तुलाच घ्यायचं आहे ते, त्यामुळे हॉल आणि जेवण हे तुला बघायचं आहे। समीर कधीही नाही म्हणत नाही, आदमी असा आहे। आणि समीरला त्याची साथ म्हणजे सपनाची आहे, ती कंटिन्यू त्या सोबत राहते। आणि रेमंड तर आमचा हक्काचा माणूस आहे की दरवेळेला समीर मध्ये नव्हता, मॉरिशसला गेला होता तर आम्ही रेमंडला सांगितलं रेमंड तू सोय केली पाहिजेच आमची, तर त्यांना सुद्धा आमची बरीच चांगली सोय केलेली आहे। तिघांचे खूप खूप आभार आणि असं सहकार्य आम्हाला इथून पुढेही राहू दे। तसेच श्री संजय सुरेश व्यास नर्मदा ॲक्वा वॉटर पूर्णा वसई पश्चिम यांनी सुद्धा श्री कांती हरिश्चंद्र मानकर त्यांचंही अभिनंदन व स्वागत करतो।